लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात तळणी कृषी क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतजमीन वाहून गेली। या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी 23 जुलै रोजी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। दरम्यान सदर नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी जेथलिया यांनी केली आहे। तळणी कृषी मंडळात मुख्य पीक सोयाबीन, कपाशी, ज्वारी, मूग, उडीद, तूर पेरणी करण्यात आली आहे। पेरणीपासूनच पिकांना पुरेशी अशी वरुणराजाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी होता। वेळेवर झालेली पेरणी व पोषक वातावरण निर्माण झाल्याने यंदाचा खरीप हंगाम हा शेतकऱ्यांवर कृपा करेल असे वाटत असतानाच मंगळवारच्या रात्री सलग 4 ते 5 तास पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर विरजण पडले। या एकाच पावसात तळणी परिसरातील छोटे मोठे तलाव पूर्णपणे भरले गेले आहेत। तळणीपासून जवळच असलेल्या बेलोरा येथील 2 छोटे तलाव फुटल्याने बेलोरा व वझर सरकटे गावातील शेतीचे नुकसान झाले। यामध्ये नैसर्गिक हानी मोठ्या प्रमाणात झाली असून पिकांसह शेतजमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत। वळणे फुटले तर अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना या नुकसानीतून सावरण्यासाठी झालेल्या नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी असे निर्देश माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी दिले आहेत। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, गटाचे तालुका अध्यक्ष दिलीप चव्हाण, अण्णासाहेब खंदारे, भागवत पाहेकर, सुहास राठोड, संदीप वैद्य, ग्रामपंचायत सदस्य जयदेव मुर्तडकर, सुनील लाड, जनार्दन आडळकर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती। आज या ठिकाणी तळणी मंडळात या अतिवृष्टीची बातमी आणि बऱ्याचशा ठिकाणी अतिवृष्टी होऊन बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये विशेष करून वझर सरकटेपासून बेलोरा वगैरे त्या भागात बी बरेचसे तळे वगैरे फुटलेले, शेतीचं नुकसान बरंच झालेलं आहे। या सगळ्या शेतीची पाहणी करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत। निश्चितपणे शेतकऱ्याची आजची परिस्थिती आपण पाहिली तर सगळे पिकं चांगले आलेले असताना अचानक ह्या निसर्गाच्या कोपामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं बरंच या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। शेतकरी कष्टानं एवढी ही शेती, पूर्ण शेतकऱ्याचं जीवनच या शेतीवर आहे आणि त्या ठिकाणी जर असं शेतकऱ्याचं नुकसान झालं तर शासनाला आमची ही विनंती राहील की या ठिकाणी जे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ताबडतोब त्याचे पंचनामे करून त्यांना ह्या मोठ्या याच्यातून संकटातून यांना बाहेर निघण्यासाठी त्यांना तातडीची मदत आणि या शेतकऱ्यांची सगळी पाहणी करून ताबडतोब याचे पंचनामा करून त्यांना ठिकाणी मदत देण्याची। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी जालना प्रतिनिधी बाळू गायकवाड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.